माझी अशी परिस्थिती होती की मी 9वा वर्ग वरपास झालेला माणूस, म्हणजे मला प्रमोट करून पास केलेलं आणि माझ्या घरात सगळे शिक्षक आहेत, मावशी वगैरे. ओके. तर माझ्या 9व्या वर्गात मी फेल झाल्यानंतर माझ्या मावशीने रिक्वेस्ट केली माझ्या प्रिन्सिपलला की ह्याला पास करा, हा शिकेल पुढे, म्हणून मला पास केलं तिच्या रिक्वेस्टवर. आणि मला मावशीने सांगितलं 10वीत तर काय मला असं करता येणार नाही. बरोबर. मग मी शेवटचा 1 महिना असताना माझ्या पुस्तकावरची झूड साफ केली आणि म्हणलं की आता आपल्याला आयुष्यात चेंज केलाच पाहिजे. लाईफशी तर फाईट करून झाले, बरोबर. आता ह्या बिझनेस सोबत ह्या वेदरशी फाईट करायचं. सो मग तो वेदर फायटर हा नाव माझ्या डोक्यात वेगवेगळे सर्च केल्यानंतर आला. अँड देन वी फाउंड की हे नाव जर अवेलेबल असेल तर इट्स वेल अँड गुड. आणि मग आम्ही त्या नावाला फायनल केलं. आय गेस तुमच्या पर्सनॅलिटीला किंवा तुमचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे त्याला पण ते नाव सूट करते. यू आर अ फायटर बेसिकली, आय वुड से. हे जमणार नाही हा जो ॲटिट्यूड आहे, पहिली गोष्ट तर तो ॲटिट्यूडच म्हणजे मागं घेऊन जातो मराठी माणसाला. आणि माझं असं म्हणणं आहे की यू शुड टेक अ ओनरशिप, आणि ती ओनरशिप घेण्यासाठी जी जाणीव आहे ती असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी माझी परिस्थिती ही चॅलेंज झाली, तुमच्यासाठी मे बी तुमच्या घरी व्यवस्थित असेल सगळं, पण तुमचं स्वतःचं क्रेडेन्शियल्स तुम्हाला उभं करायचं आहे. बरोबर. तुमचं नेक्स्ट पुढचं स्वप्न काहीतरी असलं पाहिजे. समाधानी झालं तर विषय संपला. बरोबर. नमस्कार, मी संकेत नाईक. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका या नवीन आणि इन्स्पायरिंग पॉडकास्टमध्ये. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. एक व्यक्ती म्हणून आपल्याला जेव्हा व्यवसाय करावासा वाटतो, करायचा असतो आणि तो करता येत नाही, तेव्हा आपण बरीच कारणं देतो. त्या सगळ्या कारणांवरनं मात करत, जी काय कारणं असतील त्या सगळ्या कारणांवर मात करत एक मोठा व्यवसाय उभा केला आहे आजच्या आपल्या गेस्टने. इयत्ता 4थीत असताना वडिलांना गमावलं. घरचा एकमेव व्यवसाय म्हणजे शेती, त्यामुळे हलाखीची परिस्थिती. त्यातनं शिक्षण पूर्ण केलं आणि जॉबला न जाता, नोकरी न करता व्यवसायात आले आणि एक स्वतःचा एम्पायर उभा केला. ऐकूया ही इन्स्पायरिंग जर्नी. हा पॉडकास्ट तुम्हाला नक्की आवडेल. ऐकूया ही इन्स्पायरिंग जर्नी. भेटूया आजच्या आपल्या गेस्टना, मिस्टर शरद काठोळे, फाउंडर ऑफ वेदर फायटर प्रायव्हेट लिमिटेड. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. सर्वप्रथम थँक्यू हो बोलल्याबद्दल या पॉडकास्टसाठी. तुमच्याबद्दल जेव्हा बॅकग्राऊंड माझ्याकडे आलं, प्रोफाईल आलं आणि आय वॉज लाईक गोईंग थ्रू युअर प्रोफाईल. म्हणजे आत्ताही अंगाला काटा आला आहे. जबरदस्त, म्हणजे इतकं इन्स्पायरिंग जर्नी आहे. आणि मग मी म्हटलं की यार नाही, ही जर्नी अख्ख्या महाराष्ट्रात पोचली पाहिजे. इयत्ता 4थीत असताना तुम्ही वडिलांना गमावलं. शेती हा एकमेव व्यवसाय, त्यामुळे मग फिनान्शियली कुठेतरी खूप हलाखीची परिस्थिती. त्यातनं तुम्ही तुमचं एज्युकेशन पूर्ण केलेत. यू आर एन MBA आय गेस, राईट. आणि मग नोकरी, जे आपण म्हणतो ना ट्रेडिशनली आपण तेच करतो सगळे, कारण आपल्याला घरातनं शिकवलं जातं ते. पण ते न करता व्यवसाय, आणि त्यात पण इतका मोठा एम्पायर, म्हणजे अगदी लास्ट तुमचं 12 CRचा टर्नओव्हर आहे. तर इतका मोठा व्यवसाय उभा केलात. सगळ्यांबद्दल ह्या म्हणजे खूप प्रश्न आहेत माझ्या डोक्यात. कुठून चालू करूया, आणि तुमच्याबद्दल पण थोडी बाकी सगळी माहिती. येस, सर्वप्रथम तर तुमच्या टीमचं धन्यवाद की तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना इन्स्पायर करता बिझनेससाठी. माझं नाव शरद पुरुषोत्तम काठोळे. जन्मगाव बेसिकली माझं शेगाव, आणि नंतर मी पुण्यातच शिक्षण करून इथे सेटल झालं. सो माझ्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छेल की मी जेव्हा माझं अगदी लहानपण होतं त्यावेळेस आमच्या घरी साधारणतः शेती हा व्यवसाय, गाई म्हशी, आणि 2 वेळेसचं आम्ही हालाकीच्या परिस्थितीत खाऊ शकत होतो. आणि वडील माझे साधारणतः 4थ्या वर्गातच वारले, जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. आणि हा माझ्या कुटुंबासाठी सगळ्यात मोठा झटका होता आयुष्यातला. आणि आईचं वय, आज माझं जे वय आहे त्याच्यापेक्षा पण कमी वयाची होती ती. म्हणजे ही गोष्ट सांगताना मला आज वाईट वाटतं, की मन भरून येतं की तिने कसा प्रवास केला असेल. तर बेसिकली त्यावेळेस आम्ही 3 बहीण भाऊ आहेत, म्हणजे 2 बहिणी आणि मी. तर आम्हा 3घांना वाढवणं आणि मोठं करणं एका स्त्रीसाठी खूप मोठं चॅलेंज असतं. नक्कीच. पण तिने ते चॅलेंज घेतलं आणि मग शेती केली. त्यानंतर आमच्या वडिलांचं म्हणजे आजोबांचं दुकान होतं किराणाचं, ते दुकान चालवलं आणि त्याच्यावर आमचं शिक्षण केलं. ही परिस्थिती बघत असताना मी थोडासा असं लहान असताना अल्लड होतो, म्हणजे मस्ती करणार. अभ्यासात माझं अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण ज्या दिवशी मला कळालं की
जबाबदारी काय असतं, हां. तो म्हणजे माझा 10वा वर्ग. ओके. आणि 10व्या वर्गात मग असं झालं की आई म्हणली की आता तू जर शिकला नाही हं. तर तुला ऑटो चालवायला लागेल, नाहीतर हे दुकान चालवायला लागेल, नाहीतर तुला काहीतरी असंच हातावरचं पोट जसं म्हणतो आपण तसं करायला लागेल. पण म्हटलं मला तर ह्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही आहे, मला करायचं आहे तर आयुष्यात काहीतरी मोठंच करायचं आहे. बरोबर. माझी अशी परिस्थिती होती की मी 9वा वर्ग वरपास झालेला माणूस, म्हणजे मला प्रमोट करून पास केलेलं. आणि माझ्या घरात सगळे शिक्षक आहेत, मावशी वगैरे. ओके. तर माझ्या 9व्या वर्गात मी फेल झाल्यानंतर माझ्या मावशीने रिक्वेस्ट केली माझ्या प्रिन्सिपलला ओके. की ह्याला पास करा, हा शिकेल पुढे. म्हणून मला पास केलं तिच्या रिक्वेस्टवर. आणि मला मावशीने सांगितलं 10वीत तर काय मला असं करता येणार नाही. बरोबर. मग मी शेवटचा 1 महिना असताना माझ्या पुस्तकावरची झूड साफ केली आणि म्हणलं की आता आपल्याला आयुष्यात चेंज केलाच पाहिजे. सो आपल्याला कुठेतरी ही जाणीव महत्त्वाची असते बरोबर. की वेअर टू स्टार्ट. येस. आणि तो स्टार्ट जो आहे ती कॅपॅसिटी तुमच्यात असते, फक्त ती फाइंड आउट व्हायला पाहिजे. मी त्यानंतर अभ्यास केला आणि म्हणजे माझ्या जे पास होण्याची लायकी नसलेल्या माणसाला मी स्वतः 60%नी 10वीत पास झालो. त्यानंतर मी 12thचा पण अभ्यास मग व्यवस्थित केला आणि 12thमध्ये मला माझ्या कॉलेजमध्ये मी फर्स्ट आलो. ओके. त्यावेळेस सरकारी नोकरीचे ऑप्शन्स बरेच होते. टीचरसाठी असेल, माझा त्यावेळेस D.Edच्या लिस्टमध्ये सहज नंबर लागत होता. पोलीस भरतीसाठी असेल, कुठेही असेल नंबर लागू शकत होते. पण मी तो डिसिजन नाही घेतला, कारण की मला तेव्हापासूनच डिसाईड होतं की मला ह्या सगळ्या गोष्टी नाही करायचं, काहीतरी वेगळं करायचं. ओके. सो वेगळं कुठं करायचं तर आम्ही छोट्याशा एका गावात राहत होते, शेगाव, आणि त्याच्या बाजूला खामगाव, जिथं माझं शिक्षण झालं आहे. मग तिथनं मी विचार केला की नाही, मला कुठंतरी वेगळं जाऊन ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या पाहिजेत किंवा काहीतरी लाईफमध्ये करायचं असेल तर ते तिथं जाऊन केलं पाहिजे. मग मी पुण्यात माहेरघर शिक्षणाचं आहे, म्हटलं इथं उच्च शिक्षण व्यवस्थित घेता येईल आणि शिक्षण घेताना काहीतरी करता येईल आपल्याला. बरोबर. मग मी पुण्यात आलो. पुण्यात MBAची एंट्रन्स एक्झाम दिली. त्यात पास होऊन मी सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये MBA केलं. आणि MBA चालू असतानाच हा प्रवास मला माहीत होतं की माझ्याकडे खिशात दमडी नाही आहे. बरोबर. तर मला जर उभं करायचं असेल तर स्वतःच्या पायावरच उभं केलं पाहिजे. सो मग मी सुरुवातीला MBAचं शिक्षण चालू असतानाच ते एज्युकेशन जे आहे ते मी समाज कल्याण थ्रू, जिथं फुकट विद्यार्थ्यांना राहून शिकता येतं, अशा ठिकाणी माझी ॲडमिशन मी केली माझ्या मार्कच्या बेसिसवर. ओके. आणि मग लोन वगैरे घेऊन मी MBAचं शिक्षण स्टार्ट केलं. आणि ते स्टार्ट केल्यानंतर मी ते सुरू असताना जॉब केलेत. म्हणजे माझा जॉबचं करिअर तेव्हा स्टार्ट झालं. अच्छा. कारण की मला माहिती होतं की माझे खर्च आणि ह्या शिक्षणाचा खर्च काही याच्यात निभवू शकत नाही. मग फुकटमध्ये ज्या फ्री व्यवस्था आहेत सरकारी, त्याच्या थ्रू एज्युकेशन करायचं आणि जॉब करायचं. तर माझा जॉबची सुरुवात जी आहे म्हणजे पिझ्झा डिलिव्हरीपासून मी काम केलं. म्हणजे मग सकाळी कॉलेज करायचं, दुपारी पिझ्झाच्या डिलिव्हरीला जायचं. हेच मी सेम ग्रॅज्युएशनमध्ये पण करायचो, सकाळी कॉलेज करायचं, दुपारी तिकडे जायचं. सो मी MBA असताना पण हेच केलं. आणि माझ्या कॉलेजमधून मी परमिशन घेतल्यात की मला परिस्थिती नाही, त्यामुळे मी जॉब केलाच पाहिजे. मग त्यांनी मला परमिशन दिल्यात, मी जॉब केला. सो ही जाणीव कंटिन्युअसली होती की मला कुठंतरी एक नेक्स्ट स्टेप घेतलीच पाहिजे प्रत्येक वेळेस. मग मी असं करत माझं कॉलेजच्या कॅम्पसचे इंटरव्ह्यूज झाले. आणि त्यावेळेस 2008-9 म्हणजे हा आमचा कॅम्पसच्या प्लेसमेंट्सचा वेळ होता. ओके. आणि दॅट वॉज अगेन फायनान्शियल क्रायसिस, जसं मार्केट डाऊन अप चालू असतं त्यावेळेस पण होतं. आणि मी फायनान्शियल सेक्टरमध्ये गेलो, ज्याच्यामध्ये इन्शुरन्स सेलिंग, डीमॅट अकाउंट ओपनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या सेल्समध्ये मी गेलो. आणि मग त्याच्यात मी साधारणतः वर्ष 6 महिने काम केलं मुंबईमध्ये. तो जॉब चेंज केला, त्यात ठीक नाही वाटलं. दुसरा एज्युकेशन सेक्टरमध्ये आलो. एज्युकेशन सेक्टरमधनं मी परत दुसऱ्या एज्युकेशन सेक्टरमध्ये आलो. सो हे जॉब करत असताना जो डोक्यात टार्गेट होता की आपल्याला नेक्स्ट स्टेप घ्यायची आहे, तो टार्गेट काही सुचू देत नव्हता मला की हा जॉब माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे. म्हणजे लास्ट जॉबमध्ये असं होतं की मला त्यावेळेस 50-45 हजार रुपये सॅलरी त्यावेळेस होती, जेव्हा मी महाराष्ट्राचा सेल्स हँडल करतो. NIIT ह्या कंपनीमध्ये, एज्युकेशन सेक्टरमध्ये ही कंपनी वेल नोन आहे. त्यात मी काम करत होतो. आणि माझे तेव्हापासूनच म्हणजे जे काय आपलं बिझनेस ओरिएंटेड टार्गेट्स होते, असे होते की माझा जो बिझनेस आहे, म्हणजे मी सेल्समध्ये होतो, तर माझा बिझनेस मी ऑलरेडी माझ्या टार्गेट्सपेक्षा जास्त अचीव करायचो. सो तेव्हा पण मला जॉब सोडताना माझ्या बॉसची ऑफर होती, तुला काय पाहिजे. सो मला त्या गोष्टी नको होत्या, मला माझ्या व्यवसायावर लक्ष द्यायचं होतं. सो तिथनं मग माझा कलिग होता जे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये होते, सो तो इव्हेंट्स बिझनेसमध्ये होता. मग मी पहिला माझा जो बिझनेस आहे
तो मग इव्हेंट सेक्टरमध्ये मी असा गेलो की सुरुवातीला माझा जॉब करायचा, संध्याकाळी मी इव्हेंट्सच्या सेटवर जायचो. पण मग तुम्हाला कट करतो, येस. बिझनेस का म्हणजे जॉब सोडून, बिकॉज सरासरी आपण थोडीशी फिनान्शियल कंडिशन आपली लो असताना आपण जॉबच करतो एकंदरीत, आणि एरवीही. पण तो डिसिजन का झाला की मला व्यवसाय करायचा आहे, म्हणजे काय तो एक ट्रिगर पॉइंट होता असं? येस, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा सुरुवातीपासूनच डोक्यात किडा होता की नाही आपल्याला ह्या, जसं सुरुवातीला मी माझ्या घरातली परिस्थिती बघितली, शेती करून काय झालं, बरोबर, माझ्या घरात दुकान होतं, दुकान चालवून आपण कुठपत पुढे जाऊ शकतो, वेगवेगळे जॉब केलेत, कुठपर्यंत ह्या जॉबमध्ये आपण पुढे जाऊ शकतो. आणि शेवटचा जॉब असा होता की मला तिथं कळालं की तुम्ही माझ्या कॅपॅसिटीज ज्या आहेत त्या पूर्ण एक्सप्लोअर केल्या तर आय कॅन गो माइल्स. एक्झॅक्टली. ओके. तर त्या अशा होते की माझा बॉस म्हणला की तुला 40,000 सॅलरी मी 80 देतो. बरोबर. सो आय थिंक एखाद्या बॉसने किंवा एखाद्या कंपनीने तुम्हाला असं काही अप्रिसिएशन देणं किंवा ठीक आहे तू डबल सॅलरी घे, तुला पुढच्या पोझिशन्स देतो. आणि असं होतं की बिईंग अ बिग ऑर्गनायझेशन, तिथं टॉप 100 क्लब होता, त्या 100 क्लबमध्ये मी दरवर्षी 2 वर्ष कंटिन्युअसली अवॉर्डेड असायचो. आणि त्या 100 क्लबमध्ये असं होतं तुम्हाला कुठल्याही डिव्हिजनमध्ये कुठलाही रोल करायचा असेल सो यू आर ओपन फॉर दॅट बिकॉज यू आर डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द डायरेक्टर. ओके. पण मला त्या ऑफर्स फिजिबल वाटतच नव्हते की हे मला करायचं, इव्हन दो माझी फायनान्शियल कंडिशन चांगली होती त्यावेळेस, माझ्यासाठी ते 80,000 रुपये खूप महत्त्वाचे होते. आणि ती परिस्थिती अशी होती की कुठल्याही महाराष्ट्रीयन मुलासाठी, त्याच्या फॅमिलीसाठी, जसं माझी तर हालाकीची परिस्थिती होती, तर माझ्या घरचे खूप खुश होते मी जोपर्यंत त्या जॉबमध्ये होतो. म्हणजे असं होतं की त्यांना असं वाटलं की आयुष्यातले सगळे पारणे फेटलेत, मुलगा आता जॉबला लागला, आपल्याला काही करायची गरज नाही, आणि खूप आता सेक्युअर फ्युचर झालं, तो त्याच्या लोनचे हप्ते फेडतोय, घराचं बघतोय. आणि त्यावेळेस मी घर घेण्याचं प्लॅनिंग करतोय, ठीक आहे हाच करू शकेल, छोट्या बहिणीचं शिक्षणासाठी पैसे दिले, मग झालं की ठीक आहे आता सेटल आहे परिस्थिती, आता काही करायची गरज नाही. पण तो डिसिजन असा होता की तो खूप हार्ड डिसिजन होता माझ्यासाठी, म्हणजे टू डू ऑर डाय. राईट. म्हणजे मी जेमतेम परिस्थितीत पोहोचलो आणि मी जॉब सोडण्याचं डिसिजन घेतलं. त्यावेळेस माझी बहीण, माझी आई माझ्याशी म्हणजे बोलत नव्हते काही दिवस की हा असा काही विचित्र डिसिजन यांनी घेतला. मग मी तो डिसिजन हा गोष्टीसाठीच घेतला की तुमच्या कॅपेबिलिटीजला चॅलेंज तुम्हाला करावंच लागेल. ओके. मग मी तो जॉब सोडला आणि मग हळूहळू मी जसं इव्हेंट्सच्या प्रॅक्टिससाठी जायचो, मग त्यानंतर आम्ही इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये मी एंटर झालो. इव्हेंटमध्ये साधारण 2-3 वर्ष मी काम केलं. 2 वर्ष काम केल्यानंतर त्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा म्हणजे ॲड्स यायला लागल्या, जेव्हा जस्ट डायलची पहिली ॲड ही इव्हेंट इंडस्ट्रीवर झाली होती अमिताभ बच्चनची, की तुम्हाला घर मंडप काय पाहिजे. सो अगेन सॅच्युरेशन्स होतं. आणि हा बिझनेस पार्टनरशिपमध्ये होता. तर समोर आमच्या मतभेद किंवा मग ह्या मार्केटच्या सिच्युएशन चेंजेस, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही वेगवेगळं झालो. आणि देन अगेन मी टेक्स्टाईल बिझनेसमध्ये ट्राय करायला सुरू केलं, कॉपी ब्रँड्स वगैरे. सो त्याला काही लिगल चॅलेंजेस असतात. सो मग मी त्यावेळेस हा माझा अगेन डाऊन टाईम होता थोडासा बिझनेसमध्ये. मी सेटल झालो आणि परत डाऊन टाईम सुरू झाला. आणि मग त्यानंतर मी जसं बिझनेस हा माझ्या डोक्यामध्ये पॉईंट होता, तसं दुसरा पॉईंट हा डोक्यामध्ये होता की बिझनेस असा करायचा की ज्याच्यासाठी तुम्हाला कस्टमरच्या मागे धावायची गरज नाही पडली पाहिजे, किंवा नीड ही आपल्याला एक्झिस्टिंग नसावी, ती नीड आपण जनरेट केल्यानंतर त्याची डिमांड ही आहे ती ऑटोमॅटिकली क्रिएट व्हायला पाहिजे. काहीतरी युनिकनेस पाहिजे, काहीतरी वेगळं पण पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आधी मी घरात किराणा दुकान, कपड्याचं दुकान, मराठी माणूस म्हणलं की ह्या आईस्क्रीमचं दुकान, कपड्याचं दुकान किंवा ट्रेडिंग किंवा रिअल इस्टेट बिझनेस, तेच करायचे. ते तर मला नाही करायचं. बिझनेस चालत होते व्यवस्थित, माझा बिझनेसचा कॉन्फिडन्स आलेला की मी बिझनेस करू शकतो. पण वेगळं काय हे फाउंड करण्यासाठी मग मी त्या मागे लागलो की काय आपण वेगळं करू शकतो. तेव्हा माझे एक रिलेटिव्ह आहेत आणि माझं मित्रासारखे पण आहेत, म्हणजे लॉंग रिलेटिव्ह, ते ह्या फील्डमध्ये काम करतो ज्या फील्डमध्ये आज मी इस्टॅब्लिश आहे. तर ते मग माझ्याकडे यायचे आणि ही वॉज अ सेल्स पर्सन. तर सेल्समध्ये असं असतं की फील्ड सेल्स असलं की दुपारी ते लोक फ्री होतात आणि मग दे फाइंड अ पीसफुल टाईम. तर माझ्या ऑफिसला येऊन बसायचं, माझं पण काही बिझनेस डाऊन, त्याचं पण दुपारनंतर काम डाऊन. तर मग तो मला सांगायचं की हे असं असं काम असते, वॉटरप्रूफिंग असतं, याला असं असं वॉटरप्रूफिंग करतात. आणि ही वॉज इन टू वॉटरप्रूफिंग सेल्सचं काम करायचं. मग मी तिथनं स्टार्ट केलं की मला वॉटरप्रूफिंग ह्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी नेटवर तो गेला की गुगलवर सर्च करायचं काय असतं.
सो मला डॉक्टर फिक्सिट एवढंच माहीत होतं, जे आपण ॲड बघतो अमिताभ बच्चनच्या अगेन, त्याच्यात सगळ्या ॲड्स असतात. मग मी ते बघायचो आणि काय आहे काय नाही त्याला आल्यावर प्रश्न विचारायचो. तर मला थोडीशी क्युरियोसिटी निर्माण झाली आणि क्युरियोसिटी निर्माण झाल्यानंतर मी त्याच्यात मार्केटमध्ये जायचो. सो युनिक फाइंडिंगचं आपलं कामच लागलेलंच होतं डोक्यात. तर मग मला कळायला लागलं की ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे, फक्त त्याला वेगळं वळण दिलं पाहिजे. बरोबर. जनरल वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर असतात, ते जातात, ते मटेरियल यूज करतात, काम करतात, आपण काहीतरी वेगळं याच्यात करू शकतो हा फील मला यायला लागला. मग मी ह्या सेक्टरमध्ये काम करायला सुरू केलं, त्याच्या डील्स क्लोज करून द्यायला सुरू केल्यात. सो टेक्निकली बोलल्यानंतर समोरच्याचा प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह जर केला बरोबर, तर तो तुम्हाला डेफिनेटली 1 रुपयाची वस्तू तो तुम्हाला 2 रुपयात पण घ्यायला तयार होईल, पण तुम्हाला काय प्रॉपर सोल्युशन दिलं पाहिजे. तर मग त्या पद्धतीनं मला त्यातल्या काही पॉईंट्स कळायला लागले आणि मी त्याच्यात इंटरेस्ट घेतला आणि मग पुढं हा प्रवास सुरू झाला ह्या बिझनेसचा. सो मी एक प्रोप्रायटर म्हणून काम चालू केलं, एक छोटा कॉन्ट्रॅक्टर म्हणून चालू केलं आणि नाव टुडे वी आर ॲज अ वेदर फायटर प्रायव्हेट लिमिटेड आणि जवळपास आमचा 60-65 लोकांचा इन हाऊस स्टाफ आहे आणि प्लस आमचे ॲप्लिकेटर्स आहेत ऑल ओव्हर इंडिया. ओके. आणि मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीजमध्ये पॅन इंडिया आम्ही काम करतो. ओके, सुपर. ह्या बिझनेसबद्दल डिटेल डिस्कशन करूच आपण. पण तुम्ही जो एक खूप छान मुद्दा बोललात तो पुन्हा एकदा थोडासा अंडरलाईन करेन की काय नीड आहे त्याच्यापेक्षा नीड निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि मग तेव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन मार्केटमध्ये येत नाही किंवा तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे ती समोरचा तुम्हाला देतो, पे करतो. आणि तसंच आपण एक रिसेंटली प्रोडक्ट लॉन्च केलं आहे. सो वी आर मेकिंग शुअर की एक नीड क्रिएट करतो. सो आपण एक बिझनेस ओनर्स म्हणून काय करतो की ट्रेडिशनली आपण व्हिजिटिंग कार्ड जे असतात ते फिजिकल व्हिजिटिंग कार्ड आपण प्रिंट करतो आणि ते मग एक्सचेंज करतो नेटवर्किंगला गेल्यानंतर. सो आपण सॉफ्टवूड म्हणून मोबाईल ॲप्लिकेशन रिसेंटली लॉन्च केलं. ते युजरने डाउनलोड करायचं, बोथ अँड्रॉइड अँड ॲपल. त्याच्यात आपली बिझनेस इन्फॉर्मेशन ॲड करायची अँड दॅट ॲप्लिकेशन क्रिएट्स युअर डिजिटल बिझनेस कार्ड. अँड ओव्हर अँड अबाउट दॅट NFC म्हणून जी न्यू टेक्नॉलॉजी आली आहे त्यातनं आपण एक NFC कार्ड क्रिएट केलं. सो वी हॅव अ स्मॉल गिफ्ट फॉर यू ॲज वेल. सो बेसिकली दिस इज अ स्मॉल गिफ्ट. दिस इज NFC कार्ड. थँक्यू. युअर ओन NFC कार्ड. सो बेसिकली सर हे आपण टॅप केलं मोबाईलला की आपली डिजिटल कार्ड लिंक जी आहे ते समोरच्या मोबाईलमधून शेअर होतं. सो इतके इझिली तुम्ही नेटवर्क करू शकता. अरे वा, थँक्यू. मी सध्या इथे ठेवून देतो पाहिजे. सो मी ऑडियन्सनाही किंवा आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही अपील करेन की डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. 7 डेजचा फ्री ट्रायल पिरियड आहे. एक्सप्लोर करा. यू विल डेफिनेटली लाईक दिस प्रोडक्ट आणि डेफिनेटली प्रीमियम प्लॅनला सबस्क्राईब करा. कूल. सो पुन्हा एकदा तुमच्या बिझनेसवर येतो. वेदर फायटर प्रायव्हेट लिमिटेड, थोडं इंटरेस्टिंग नाव आहे. तर हे नाव काहीतरी मला वाटतं याच्या मागे पण स्टोरी असावी. ॲक्च्युली सुरुवातीला जेव्हा काम करतो तेव्हा काही असं नाव वगैरे हा विषय नव्हता. मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर, आपलं बादली घ्यायची, काम करायचं, साईटवर जायचं, काम करायचं, असं प्रवास सुरू होता. आणि मग कुठंतरी आता नाव पाहिजे कोणाला तरी, काय कुठल्या कंपनीनं येत आहे, कोण येते, कॉन्ट्रॅक्टर काय, काहीतरी नाव तर पाहिजे. सो मग ते मी नाव सर्च करायला सुरू केलं जेव्हा थोडंसं ह्या बिझनेसची इन्फॉर्मेशन काढायला सुरू केली. सो आय फाउंड की कोणाचं नाव आहे जय गणेश कन्स्ट्रक्शन, कोणाचं मुलाचं नाव आर्य एंटरप्राइजेस, कोणाचं काही आहे. सो आपल्या बिझनेसच्या युनिकनेसप्रमाणे आपला नाव पण हा त्या व्यवसायाला जुळलेला असला पाहिजे. सो आम्ही वॉटरप्रूफिंग हा एकच पार्ट आहे बिझनेसचा. माझ्या बिझनेसचे मल्टिपल पार्ट आहेत वेअर वी आर इंडस्ट्रियल प्रोटेक्टिव्ह कोटिंग्स. म्हणजे हा वर्टिकल आहे. वेगवेगळ्या कोटिंग्स आम्ही देतो आणि त्याचं त्या स्ट्रक्चर्सचं किंवा त्या म्हणजे जे काय असेल तुमचं इंडस्ट्रियल स्ट्रक्चर्स असतील, स्लॅब्स असतील किंवा फ्लोअर्स असतील, सो त्याचं आपण प्रोटेक्शन देतो. सो ते प्रोटेक्शन कशापासून देतो तर हवा, पाणी, ऊन या सगळ्या गोष्टी किंवा गॅस असतील किंवा हीट्स असतील किंवा पाणी असतील, इंटरनल एक्सटर्नल जे काय असतील. सो ह्या वेदर आणि वेदरशी रिलेटेड झालेल्या जनरेट झालेल्या गोष्टी आहेत. सो मग आपण त्याला वेदर फायटर म्हणजे आपण ह्या वेदरशी फाईट करतो. लाईफशी तर फाईट करून झाले, आता ह्या बिझनेस सोबत ह्या वेदरशी फाईट करायचं. सो मग तो वेदर फायटर हा नाव माझ्या डोक्यात वेगवेगळे सर्च केल्यानंतर आला. अँड देन वी फाउंड की हे नाव जर अवेलेबल असेल तर इट्स वेल अँड गुड. आणि मग आम्ही त्या नावाला फायनल केलं. आय गेस तुमच्या पर्सनॅलिटीला किंवा तुमचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे त्याला पण ते नाव सूट करते. यू आर अ फायटर बेसिकली, आय वुड से. तुम्ही जसं म्हणालात की इंडस्ट्रियल प्रोटेक्टिव्ह सोल्युशन्स, मग कारण
इंडस्ट्रीबद्दल ह्या वर्टिकलबद्दल मला माहित नाही, पण रेसिडेन्शियली आपण थोडंसं ऐकतो ना की आपण टेरेसला वगैरे वॉटरप्रूफिंग करतो. सो रेसिडेन्शियल तुम्ही बिलकुल करत नाही का? नाही, आम्ही रेसिडेन्शियल करत नाही. अंडर कन्स्ट्रक्शन ज्या न्यू कन्स्ट्रक्शन असतात ती रेसिडेन्शियलमध्ये येत नाही. इट इज अ कमर्शियल बिझनेस असतो त्यावेळेस तो. ओके. आणि मग कम्प्लीट इंडस्ट्रीजला सोल्युशन देतो आम्ही. फॉर एक्झाम्पल आपण ऐकलं ते तुमचं बरोबर आहे की घराचं कुठंतरी वॉटरप्रूफिंग छत गळत ते करतोय. दॅट इज अ डिफरंट केस. आणि आम्ही जे करतो हे टोटल इन्स्टिट्यूशनल्स, इंडस्ट्रियल्स आणि रेसिडेन्शियल्स ज्या नवीन कन्स्ट्रक्शन्स होतात. सो कमर्शियल ओके. पण मग हे करताना कुठल्या स्पेसिफिक इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे इंडस्ट्रियल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही अशा स्पेसिफिक इंडस्ट्रीज आहेत ज्याला तुम्ही कॅटर करताय की नाही? आम्ही फॉर एक्झाम्पल आता आमचे जे क्लायंट्स आहेत टेक्सटाईल आहे, ऑटोमोबाईल आहे, त्याच्यानंतर तुमचं जनरल इंडस्ट्रीज आहेत, वून इंडस्ट्रीज आहेत, स्मॉल अँड मिड कॅप इंडस्ट्रीज आहेत. सो जिथं कुठं स्ट्रक्चर आहे, सेटअप आहे, म्हणजे एक कंपनी आहे त्याचा 2,000, 5,000, 10,000, 15,000 स्क्वेअर फीटचा प्लांट आहे. सो त्या प्लांटला डेफिनेटली आतमध्ये फ्लोअरला काहीतरी लागणार आहे, वर त्याचं लिकेजेससाठी किंवा प्रोटेक्शनसाठी काही लागणार आहे. आतमध्ये मशिनरीज आल्या, सेटअप आला की त्या मशिनरीजला हिटिंग आहे, कूलिंग आहे, प्रोसेसेस आहेत. सो त्याचे स्ट्रक्चर्स आहेत, त्याला फायरपासनं किंवा हीटपासनं किंवा आणखी कुठल्या गोष्टींपासनं, शेड असेल तर लिकेजेसपासनं प्रोटेक्शन पाहिजे. आणि जेव्हा मोठा सेटअप असतो तेव्हा मग त्याला मेंटेनन्स मल्टिपल असतात. बरोबर. सो तिथं प्रत्येक त्या ठिकाणी मग आमचं सोल्युशन लागतं. ओके. तुम्ही मगाशी फायटर आपण हे बिझनेसच्या नावात पण बघितलं, त्याच्यावरनं फक्त तुम्हाला विचारायला आवडेल की मराठी तरुणाला, म्हणजे बिझनेसच्या प्रश्नांवर येतोच पुन्हा, पण मराठी तरुणाला काय मेसेज द्याल? म्हणजे तुमची जर्नी ऐकल्यावर त्यांना ऑटोमॅटिकली तो अनसेड मेसेज मिळणारच आहे, पण तुम्ही काय एक मेसेज द्याल की उठा आणि उद्योजक बना ह्यासाठी? येस. आता ह्या मुद्द्यावर असं आहे की मी बरेच म्हणजे तरुण बघतो आणि जेव्हापासनं मी बिझनेस स्टार्ट केला मला असं वाटलं की बाबा बरीचशी अनएम्प्लॉयमेंट आहे, आपण बऱ्याच लोकांना रोजगार पण दिला पाहिजे. पण रोजगार देताना पण मी बघतोय की समजा कुठलाही तरुण असेल, स्पेसिफिकली मराठी तरुण जरी असेल तरी, की हे जमणार नाही हा जो ॲटिट्यूड आहे. पहिली गोष्ट तर तो ॲटिट्यूडच म्हणजे मागं घेऊन जातो मराठी माणसाला. आणि माझं असं म्हणणं आहे की यू शुड टेक अ ओनरशिप. आणि ती ओनरशिप घेण्यासाठी जी जाणीव आहे ती असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी माझी परिस्थिती ही चॅलेंज झाली, तुमच्यासाठी मे बी तुमच्या घरी व्यवस्थित असेल सगळं, पण तुमचं स्वतःचं क्रेडेन्शियल्स तुम्हाला उभं करायचं, तुमचं नेक्स्ट पुढचं स्वप्न काहीतरी असलं पाहिजे. समाधानी झालं तर विषय संपला. बरोबर. आणि हा समाधान जितक्या लवकर येईल तितक्या लवकर मग आपल्याला ह्या बिझनेस पासून किंवा ह्या मोटिवेशन्स पासून दूर करेल. आणि हे समाधान यासाठी फॉर एक्झाम्पल माझ्या बॉसने मला सांगितलं डबल सॅलरी देतो, समाधानच दिलं त्याने. तर त्या समाधानाकडे कधी बघायचं कधी नाही बघायचं हा दृष्टिकोन ज्या दिवशी आपल्या तरुणांमध्ये येईल त्या दिवशी डेफिनेटली ते एक पाऊल पुढे घेतील. ओके. आणि मी म्हणतो की तुम्ही बिझनेस करा किंवा जॉब करा, यू शुड टेक अ ओनरशिप की त्याचा ॲटलिस्ट त्या पार्टचा तुम्ही ओनर तरी व्हायला पाहिजे. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कंपन्यांमध्ये रोल असे पण असतात की यू आर द पर्टिक्युलरली ओनर फॉर दॅट पर्टिक्युलर एरिया, त्या वेअरहाऊसचा किंवा त्या डिपार्टमेंटचा किंवा त्या एरियाचा. सो यू टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी. आपण त्या गोष्टीनं जॉब सारखं पाहतो, सकाळी 10ला गेलो की 6ला माझं रोल संपला. सो ती भावना ज्या दिवशी संपेल त्या दिवशी डेफिनेटली तुम्हाला त्या एरियासाठी एकतर तुम्ही बिझनेस ओनर व्हाल किंवा स्वतःचे एंटरप्रेन्योर तरी व्हाल. मस्त. हां, ॲब्सोल्युटली. म्हणजे ओनरशिप तिथून जॉब पासून चालू झाली तर ती कंटिन्यू होऊन तुमच्या एंटरप्रेन्योरशिपमध्ये डेफिनेटली उतरेल. इज व्हॉट आय कॅन टेक अवे फ्रॉम युअर मेसेज. वाव. कमिंग बॅक टू युअर बिझनेस सर, तुम्ही जसं म्हणालात की आपण डिस्कशन केलं की आज 12 CRचा टर्नओव्हर आहे तुमचा, तर ही जर्नी कशी होती? म्हणजे क्लायंट ॲक्विजिशन, थोडंसं आपण बिझनेसवर आता डिटेलिंग करूया की क्लायंट ॲक्विजिशन कसं केलं? तर क्लायंट ॲक्विजिशनला सुरुवातीला म्हणजे वेगवेगळे मोड्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात. अच्छा. तर आपण आपला मेसेज समोरच्यापर्यंत त्याची रिक्वायरमेंट कशी आहे त्याप्रमाणे जर डिझाईन करून दिला. फॉर एक्झाम्पल आपण मार्केटमध्ये काहीतरी नेहमी सर्च करतो जे आपल्याला पाहिजे असते तसं. फॉर एक्झाम्पल छोटीशी एखादी वस्तू जरी असेल, टी व्ही जरी असेल, तरी आपण असं होत नाही की लगेच गेलो आणि ऑनलाईन तो टी व्ही बाय केला, असं होत नाही. आपण ते 4 ठिकाणी सर्च करायला जातो आणि त्या 4 ठिकाणी पाहिल्यानंतर एखाद्या ठिकाणी आपल्याला क्रोमामध्ये त्याचा सगळं डिस्प्ले मिळतो, सगळे डिटेलिंग्स मिळतात. ॲमेझॉनवर त्याची ऑफर मिळते, बरोबर. रिलायन्समध्ये त्याची सर्व्हिस मिळते. प्रत्येकाचं काहीतरी युनिक असणार आहे ना. प्राइसिंगमध्ये तोच 1000, 1500, 2000चा फरक आहे. दिस इज अ जनरल प्रोडक्ट. बरोबर.
स्पेशलाइज सर्व्हिस असेल तर सर्व्हिस तर माणसाला काय पाहिजे हे त्याला एक्सपेक्टेशन्स असतात काहीतरी. बरोबर. फॉर एक्झाम्पल मला घर बनवायचंय तर घरामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं. म्हणजे एक 1 BHKचं फर्निचर हे 5 लाखातही होऊ शकतं आणि 50 लाख रुपयात पण स्वप्न संपू शकत नाही. एक्सपेक्टेशन, सर्व्हिसचं एक्सपेक्टेशन आहे, ते प्रोडक्टचं एक्सपेक्टेशन आहे की कसं पाहिजे. सो ते मी अनालायसिस करायचो की नेमकं लोकांना काय गरजेचं आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल वॉटरप्रूफिंग असेल तर सुरुवातीला मी काम करताना जनरल ह्या छोट्या मोठ्या घरांचं जे आता आम्ही करत नाही त्याच्यापासूनच मी सुरुवात केली. मग तिथनं समोरच्याला ते समजायला पाहिजे. वॉटरप्रूफिंग हा जनरल माणसाला माहीतच नाही कन्सेप्ट काय आहे, कसं केलं, त्याला सिमेंट रेती एवढंच माहिती आहे. मग मी फेसबुक हा फ्री प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे, तर त्या फ्री प्लॅटफॉर्मचा मी वापर केला की कोल्हापूर, सातारा, सांगली, इकडे तिकडे जे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुप्सवर मी माझी जाहिरात अशी क्रिएट केली की त्यांना तो मेसेज कळायला पाहिजे की व्हॉट दे आर लुकिंग, त्यांच्या डोक्यात काय आहे किंवा कुठंतरी मला हा प्रॉब्लेम होतोय. तर त्याचं प्रेझेंटेशन आपण तसं जर मेसेज शॉर्टमध्ये लिहिला असेल एखाद्या मराठी माणसाला समजण्यासारखं की बाबा तुमच्या घराला कुठं जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर मी अशा प्रकारे तो सॉल्व्ह करतो. बरोबर. मग त्याला तो प्रॉब्लेम काय तो जर कळाला, तिथे दिसला की बाबा ठीक आहे याचं सोल्युशन असं होतं. आता तर आणखी जग खूप पुढे गेलं. मी तेव्हाची गोष्ट सांगतोय, प्रत्येक वर्षी डिजिटलायझेशन, मार्केटिंग हे खूप पुढे चाललंय. पण तुम्ही आता आपण ॲड्समध्ये बघतो की त्या सोप्या करून दाखवल्या जातात गोष्टी. सो मी त्या प्लॅटफॉर्मवर आमची ॲडव्हर्टाइजमेंट केली. मग ॲडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर लोकांनी फोन केले. पहिली गोष्ट तर त्या फेसबुकवर वॉटरप्रूफिंगच्या ॲडच कोणी करत नव्हतं. ॲड असतील तर त्या शूजच्या असायच्या, नायकी, पुमा, ते पेड ॲडव्हर्टाइजमेंट असायच्या. मी ग्रुपवर फुकट ॲडव्हर्टाइजमेंट करायचो ज्याचे काही पैसे लागत नाहीत. मग त्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी लाईक्स दिल्या, कमेंट्स दिल्या आणि हा जनरल प्रॉब्लेम आहे. बरोबर. ॲटमॉस्फिअरिक कंडिशन अशा झाल्या की तुम्हाला लिकेजेस होतातच जनरल, फक्त त्याचं सोल्युशन त्या कस्टमरला माहीत नसतं की दुकानात जाऊन काय आणायचं आणि काय लावायचं. मग ते आम्ही सांगितलं काय आणून काय लावून आम्ही तुमचं कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार. सो दे गॉट द मेसेज की ठीक आहे गळतं हे आपल्याला सिमेंट रेती न करता हा माणूस काहीतरी वेगळं करून देणार आहे आणि हा प्रॉब्लेम एवढ्या रुपयात सॉल्व्ह होणार आहे. सो दॅट मेसेज वॉज क्लिकिंग टू द पीपल. आणि मग आम्ही म्हणजे मी स्वतः जेव्हा मीच मार्केटिंग, मीच सेल्स आणि मीच ॲप्लिकेटर सगळं मीच होतो, त्यावेळेस मी ॲड करायचो आणि इट वॉज अ ट्रेमंडस रिस्पॉन्स की मला पण आश्चर्य व्हायचं की एका ॲडला 1000 कमेंट आणि 1,500 मेसेजेस. आणि मग मी ते जाऊन त्यातले ज्या लोकांचे नंबर्स काढून त्यांना फोन करून काम करायचो. आणि त्यानंतर मग हा एक वे कळाला की हाऊ टू प्रेझेंट युअर रिक्वायरमेंट्स, म्हणजे नीड ज्या समोरच्याला आहे ती नीट डिझाईन करता आली पाहिजे. बरोबर आहे. ती नीट डिझायनिंगवर काम चालू केलं. मग ऑटोमॅटिकली ते काम झाल्यानंतर असं लक्षात आलं की आता पुढची स्टेप घेतली पाहिजे. मग आम्ही इंडस्ट्रीमध्ये गेलो. इंडस्ट्रीमध्ये असं आहे की समजा औरंगाबादची इंडस्ट्री आहे किंवा कोल्हापूरची इंडस्ट्री आहे किंवा मुंबईची इंडस्ट्रीमध्ये, कल्याणमध्ये इंडस्ट्री आहे. सो तिथं सेटअप प्लॅटफॉर्म आहे. फॉर एक्झाम्पल लिकेजेस झालेत शेडचे की बिटुमिन शीट आहे, हे जुन्या काळापासून एक डांबराची शीट असते किंवा डांबर असतो, आपण कधी बघितलं असेल गावाकडे ते डांबर टाकतं नट बोल्टवर. सो लिकेज झालं की ते डांबराची शीट घ्यायचे आणि ते लावायचे. आणि ते जवळपासचा जो छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, तो हे काम करणार. वॉटरप्रूफिंग किंवा प्रोटेक्टिव्ह कोटिंग हा कन्सेप्टच नाही आहे. जो काय जनरल फॅब्रिकेटर किंवा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्याने ते काम करायचं. सो इंडस्ट्रीमध्ये पण हा लॅक बघितला की तिथं त्याचा अवेअरनेस नाही त्या सर्व्हिसचा. बरोबर. सो आम्ही त्यांना सांगितलं की इट कॅन बी सॉल्व्ड बेटर वे. 50 रुपयात हे सॉल्व्ह करता, आम्ही पण हे 55 रुपयातच सॉल्व्ह करू. पण ह्या पद्धतीनं केल्यानंतर हे असं सोल्युशन होईल, तुम्ही दरवर्षी त्या छतावर जाऊन मेंटेनन्स करता, 5 वर्ष जायची गरज पडणार नाही, आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ. मग त्यावेळेस तिथं त्या नीड जनरेट केल्यात आम्ही. फॉर एक्झाम्पल तिथं पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनला काहीतरी ट्रॅडिशनल केलेलं आहे. आम्ही सांगितलं की हे काढून टाका, तुम्ही हे लावा, हे लावलं तर तुमचं एवढ्या वर्ष मेंटेनन्स आम्ही बघू. तर ते सोल्युशन होईल तुम्हाला. वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या फॅक्टरीची युनिट्स आहेत ज्याच्यावर काहीतरी ट्रॅडिशनल पद्धतीनं सोल्युशन केलेले आहेत. सो तुम्ही ह्या पद्धतीनं सोल्युशन करू शकता. मग हे सांगायला सुरू केलं तर वी गॉट टू नो की तिकडनं पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. सो मग मी इंडस्ट्रीजचा वेगवेगळ्या फॉर्ममधनं येल्लो पेजेस असतील, डिरेक्टरीज असतील, ऑनलाईन डेटाज असतील, तिथनं आम्ही काढून जो फेसबुकवर प्लॅटफॉर्म वापरला की तुम्हाला नीड जी आहे समोरच्याची, ती नीडचं प्रेझेंटेशन कसं करायचं, त्याचा प्रॉब्लेम समजून घ्या आणि त्याचं सोल्युशन त्याला समजेल अशा भाषेत समजून सांगा. तुम्ही फारसं टेक्निकल सांगायची गरज नाही आहे. तर सोप्या भाषेत आम्ही समजावून सांगितलं आणि सोप्या भाषेत लोकांना कळालं. मग कळाल्यानंतर तो रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि मग वी स्टार्टेड ग्रोईंग. ग्रेट. मी आता बोलताना तेही म्हणाल की रेसिडेन्शियलचे काही जे प्रोजेक्ट्स तुम्ही चालू, सो बिझनेस चालू तुम्ही रेसिडेन्शियलपासून केलं, देन इव्हेंच्युअली यू गॉट इन टू इंडस्ट्रियल. बरोबर. म्हणजे मी पॉडकास्टच्या निमित्ताने ऑडियन्सलाही सांगेन की तुम्हाला जर कुठला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल, आणि करेक्ट मी इफ आय एम रॉंग,
तुम्हाला जर एखादा व्यवसाय चालू करायचा असेल आणि तो सध्या अचिवेबल नाही आहे ड्यू टू एनी रिझन्स, मेजरली फिनान्स किंवा एक्सपर्टीज, तर मग फिगर आउट करा थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून की स्टार्ट कुठून करू शकतो, एंट्री पॉईंट काय आहे त्या बिझनेसचा. जसं सरांनी स्टार्ट केलं तो सुरुवात करा, हळूहळू एक्सपर्टीज येतील अँड देन यू कॅन अचीव्ह गोल. कारण वेळ तर लागेल ना, ओव्हरनाईट काहीच होणार नाही. त्याच्यावर मी तुम्हाला हे सांगू शकतो की आपण स्वप्न बघताना असं ठीक आहे मला एक IT कंपनी टाकायची, मला ऑटोमोबाईलमध्ये जायचंय, येस, पण आपल्याला त्याच्या बेसिक्स पासून स्टार्ट केली पाहिजे. आता मला ह्या इंडस्ट्रीचं काही माहित नव्हतं. बेसिक काय आहे की कोणाच तरी बाथरूम गळतंय, छोटंसं 10 बाय 10ची खोली आहे ती गळते. सो तुम्ही ट्रायल एरर केलं तर ठीक आहे, 2-5 हजार रुपयाचं नुकसान होईल, 2-5 हजार रुपयाची ट्रायल एरर होणार. बरोबर. आणि हीच गोष्ट जेव्हा मोठ्या प्रमाणावर होईल तेव्हा त्याचाच लार्ज स्केल असणार आहे. बरोबर. सो यू हॅव टू स्टार्ट स्टडी फ्रॉम द डेप्थ. मग तर तुमचा बेसिक स्टडी नसताना तुम्ही अचानकच ठीक आहे मी एक शोरूम टाकतो आणि बिझनेस स्टार्ट करतो, इट वोंट बी पॉसिबल. कोलॅप्स होणार मग. हां, मग तो तुम्हाला स्वतः तुमचे हात खराब झालेले पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल माझा कुठल्या बिझनेसमध्ये कुठली गोष्ट आज आपण इथं असताना कुठल्या साईटवर काय असेल म्हणजे आपला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला 10 कॉल पेंडिंग असतील. बरोबर. पण हे सगळं मी स्वतःच्या हाताने प्रवास केला त्यामुळे मला माहिती आहे. बरोबर. म्हणजे असं नाही की मी आलो आणि या खुर्चीवर बसलो आणि बिझनेस स्टार्ट केला. मी याच्या छोट्यापासून प्रत्येक गोष्ट बघितली. सो आपण स्क्रॅचपासून स्टार्ट केलं पाहिजे, त्याचा मायक्रो स्टडी केला पाहिजे. मग डेफिनेटली आपण एका प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो. मग तो प्रवास तिथनं करा. तुम्ही स्पीड तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठल्या स्पीडनी त्याला डबल ट्रिपल किती स्पीडनी तुम्हाला पुढे जायचं आहे. पण अचानक उडी मारून नाही होणार. जोपर्यंत आपण फॅमिली बिझनेसमध्ये नाही मोठ्या की फक्त खुर्ची चालवायची तोपर्यंत मग तुम्हाला पॉसिबल आहे. पण असं नसेल, पण आपल्याला जर स्क्रॅचपासून स्टार्ट करायचं असेल स्टडी पण तिथपासूनच असायला पाहिजे. सर किती क्लायंटल बेस आहे तुमचा आणि व्हॉट इज द मिनिमम अँड मॅक्झिमम तिकीट साईज? मिनिमम तिकीट साईज आता सध्या आमचं साधारणतः एक 3-4 लाख रुपयापासून स्टार्ट होते. तर हे CR पर्यंत जातं तिकीट साईज. आणि इंडस्ट्रीयल जो क्लायंट बेस आहे आमचा साधारणतः आज 150च्या आसपास क्लायंट्स आहेत आणि इट्स स्टील इन्क्रीजिंग. ओके. आणि येत्या 2 वर्षात आम्ही हा बिझनेसचा जो टर्नओव्हर आहे त्याला डबल करण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. आणि प्लस आता आम्ही स्वतःचं मटेरियल प्रोडक्शन पण करणार आहे. जे ह्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे जे मटेरियल्स लागतात त्याचं प्रोडक्शन पण करण्याचं प्लॅनिंग आहे. ग्रेट. आय विश की तो लवकरच डबल. डेफिनेटली होणार. काही कपल ऑफ लास्ट क्वेश्चन्स सो अँड देन विल रॅप अप दिस पॉडकास्ट. तुम्ही ही जे काय पूर्ण व्हर्टिकलचं करताय त्याला अलाइड बिझनेसेस काही आहेत का, जेणेकरून म्हणजे आता यू आर इन टू दिस इंडस्ट्री सिन्स लास्ट 8 years, यू हॅव गॉट दॅट एक्सपर्टीज, जेणेकरून एखादा तरुण जो आपला आता पॉडकास्ट बघतोय तो एखादा व्यवसाय छोट्या प्रमाणात चालू करेल, असे काय अलाइड बिझनेसेस तुमच्या वर्टिकलला? येस, डेफिनेटली अलाइड बिझनेस डेफिनेटली आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की जेव्हा मी सुरुवातीला काम केलं मी अशा माझ्या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतोच. बरोबर. म्हणजे ह्या सेक्टरमधलं फक्त वॉटरप्रूफिंग आम्ही फक्त रेसिडेन्शियल वॉटरप्रूफिंग करणार. तर त्याच्याकडे 2 माणसं 3 माणसं घेऊन तो काम स्टार्ट करू शकतो. याचे मार्केटमध्ये मटेरियल्स अवेलेबल आहेत. बरोबर. ते मटेरियल आम्ही सुद्धा देऊ शकतो किंवा ओपनली मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत. म्हणजे ह्याचं सोल्युशन देणारा पाहिजे असतो. बरोबर. तर ऑलरेडी आहेत लोक, तुम्ही ते करू शकता. अच्छा. मग ह्याच्यात वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. तर अनकॉमन व्हर्टिकल घ्यायचं असलं आमच्या त्याच्यातलं तर आमच्या याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह कोटिंग्सची लाईन आहे. त्याला स्किल्ड ॲप्लिकेशन्स लागतात. म्हणजे माणूस आला आणि लेबर त्यांनी साफ करून लावलं असं नाही, त्याला पर्टिक्युलर प्रोसेसेस आहेत. सो त्याच्यामध्ये जाऊ शकतात. प्लस वेगवेगळ्या कंपन्यांचे मटेरियल्स आहेत त्याचं डीलिंग तुम्ही करू शकता. ओके. म्हणजे त्याचं डीलर डिस्ट्रीब्युटर होऊ शकता. हा आणि डेफिनेटली ह्या फील्डचा ग्रोथ हा चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की देर आर लॉट ऑफ ॲटमॉस्फेरिक चॅलेंजेस अँड ॲज आवर नेम इज वेदर फायटर प्रायव्हेट लिमिटेड, वेदरसोबत फाईट पुढं खूप करायची आहे. नक्कीच करायची. पाऊस कमी होणार आहे का किती भयानक होणार आहे हे आपल्याला आता माहित नाही. आणि असं नाहीये पहिलेचं जे सायकल होते ते तसंच आहे. ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर चेंज झालेले आहेत, पावसाचं प्रमाण चेंज झालंय, थंडीचं प्रमाण चेंज झालं आणि अनप्रेडिक्टेबल. पहिलं कसं होतं उन्हाळा हिवाळा पावसाळा सर्कल होता आणि व्यवस्थित एक तो टेम्परेचर रेंज होता. आता आपण पुण्यात मी इतके वर्ष झाले राहतोय पण मी हा आत्ताच्या 2-3 वर्षात जो व्हेरिएशन्स बघितला तसा व्हेरिएशन आधी नव्हता. एक पर्टिक्युलर सायकल होता तोच चालायचा. दॅट इज नॉट देअर. आणि ह्याचे परिणाम स्ट्रक्चरवर होत आहेत. तर डेफिनेटली ह्या फील्डचा पुढे ग्रोथ खूप जास्त आहे. सुपर. सो सरांनी काही वर्टिकल सांगितलं, यू कॅन स्टार्ट युअर बिझनेस. तुम्ही छोट्या प्रमाणात तुमचा व्यवसाय चालू करू शकता. सर एक लास्ट प्रश्न माझ्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा एक जनरिक पर्स्पेक्टिव्हनी म्हणेन की तुमची जर्नी ऑलरेडी इन्स्पायरिंग आहे आणि आम्हाला विचारलं तर यू हॅव अचीव्ड ऑलरेडी ग्रेट हाईट.
तुम्हाला प्रश्न असा विचारायचा तुमच्याकडनं उत्तर की व्हॉट इज नेक्स्ट गोल? नेक्स्ट गोल हा आहे की आता आम्ही फॉर एक्झाम्पल मी आता 60 लोकांसाठी एम्प्लॉयमेंट क्रिएट केली. ओके. बिझनेस असो एम्प्लॉयमेंट असो, आज गरज तर दोन्ही गोष्टींची आहे. तर आमचा मोटिव्ह असा आहे पर्सनली माझा की मी बघतो माझ्याकडे बरेचसे तरुण येतात की त्यांना कामाची गरज असते. सो कुठंतरी आपण समाजाला देणं पण लागतो. बरोबर. तर ते देणं असं आहे की आज मला सॅटिस्फॅक्शन आहे, मी 50 लोकांचं घर चालवतो आणि अनेक कॉन्ट्रॅक्टर लोकांचं घर चालवतो. ओके. सो ही इच्छा आहे की ही डबल झालं पाहिजे. सो ते डबल झालं तरच आपण डबल होऊ शकू. नक्की. सो तो एक टार्गेट आहे की वी वॉन्ट टू डबल अवर टीम. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आमचा हा प्रोडक्शनचा जो टार्गेट आहे तो आम्हाला स्टार्ट करायचा आहे. हा एक टार्गेट आहे. तिसरा टार्गेट म्हणजे आम्ही इन टर्म्स ऑफ फायनान्शियल ग्रोथ. राईट. सो आता जो आमचा बिझनेस आहे इट शुड बी ट्रिपल इन नेक्स्ट 2 years. ओके. हे सध्याचे माइलस्टोन्स आहेत. सो येस. सो तुमची जर्नीही खूप छान आहे, इन्स्पायरिंग आहे आणि तुमचे विचारही खूप छान आहेत. खूप छान माहितीही दिलीत तुम्ही. दिलेल्या वेळेबद्दल पण तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि प्रोबॅबली असेच काही पॉडकास्ट परत एकदा करू. तुमचा जेव्हा बिझनेस डबल होईल आणि तुमचे गोल्स अचीव होतील तेव्हा नक्कीच. नक्की नक्की. खतरनाक जर्नी आहे, इन्स्पायरिंग. मी नेहमी अपील थोडासा असं ब्लँक झालो आहे, हँग झालं आहे जर्नी ऐकून. मी नेहमी असं अपील करतो ना पॉडकास्ट संपताना की हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ब्ला. मी आज तुम्हाला एकच अपील करेन की ही जर्नी तुम्हाला डेफिनेटली आवडली असेल, म्हणजे खात्री आहे मला. इतकी इन्स्पायरिंग जर्नी आहे. मी एवढंच सांगेन, कन्क्लुजन फार बोलणार नाही. ही जर्नी महाराष्ट्रामध्ये सगळ्या घरात आणि मनात पोचली पाहिजे आणि म्हणून हा पॉडकास्ट, ही जर्नी लाईक करा आणि ही जर्नी जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला तुमच्या रिलेटिव्स, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये अपील करा. पुन्हा एकदा नव्या पॉडकास्टमध्ये भेटू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. सायनिंग ऑफ, संकेत नाईक, CEO डिजिट्रिकस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.